महाकुंभ या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा अनेक भाविक प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रातून आलेल्या जुना आखाड्याच्या भाविकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। पाहूया। प्रयागराजमध्ये आखाड्याच्या गावांमध्ये मी आहे आणि सध्या मी उदासीन आखाड्यामध्ये आहे आणि उदासीन आखाड्यामध्ये हे सगळे महाराष्ट्रातून आलेले त्यांचे संत महंत किंवा त्यांचे भक्त जे आहे ते भाविक आहे इथे आलेले आहेत, इथे सेवा देत आहेत। थेट त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आपण कुठून आलात? आम्ही देऊळगाव जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहोत। आम्ही कुंभमेळ्यासाठी आलेलो आहोत। दर 12 वर्षाला कुंभमेळा इथे राहतो, त्या हिशोबाने आम्ही येतो। तुम्ही कुठल्या मठाशी संबंधित आहात आणि कुठल्या आखाड्याशी संबंधित आहात? आम्ही उदासीन बडा आखाडा याच्या संबंधित आहोत आणि आम्ही देऊळगावच्या मठाचे देऊळगावच्या जिल्हा बुलढाणा। आपण कुठून आलात? मी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो। आणि कुठल्या मठाशी संबंधित आहे आणि महाकुंभमध्ये किती दिवस राहणार आहात? मी महाकुंभामध्ये जवळपास 12 ते 13 दिवस राहणार आहे आणि मी उदासीन मठ अंधारी येथून संबंधित असून श्री उदासीन पंचायती बडा आखाड्याशी संबंधित आहे। तुम्हाला इथे कशी व्यवस्था केली तुमच्या सगळ्यांची थांबण्याची वगैरे? भरपूर छान व्यवस्था आहे, सर्वांना टेंट मिळालेले आहेत, उत्तम अशी व्यवस्था झाली आहे। जेवण वगैरे। आणि तुम्ही जे आहे ते कुठून आले? तुम्ही? मी अंधारी येऊन आलेलो आहे, तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर। बाबाजी सोबत आलेलो आहे। किती आलेले आहात? हो। तुम्ही लोक काय करणार आहात इथे महाकुंभमध्ये? आम्ही सेवक म्हणून आलेलो आहोत। आम्ही सेवा स्नान कुंभमेळ्याचे शाही स्नान करण्यासाठी आलेलो आहेत। 13 आणि 14चं शाही स्नान करणार आहेत। परत मग नंतर आम्ही काशी अयोध्यावरून जाणार आमच्या गावी। यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी अमित गद्रे। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि महाकुंभ या आमच्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। प्रयागराजमध्ये 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 13 जानेवारी 2025 पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा आणि तो 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला गेला आहे। सनातन धर्मामध्ये कुंभाचं एक विशेष महत्त्व आहे। कुंभमेळ्यामध्ये देश विदेशातील लोक हे सहभागी होत आहेत। या मेळ्यामध्ये जगभरातील नागा साधू सुद्धा सहभागी झालेले आहेत। देशविदेशातील कोट्यावधी भाविकांचं प्रयागराज भूमीवरती कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता या महाकुंभ मेळ्यामध्ये आगमन झालेलं आहे। 14 जानेवारीला पहिलं शाही स्नान पार पडलेलं आहे। मौनी अमावस्येला दुसरं स्नान असणार आहे, तर तिसरं स्नान हे वसंत पंचमी म्हणजेच 3 फेब्रुवारीला पार पडणार आहे। चौथं स्नान हे माघ पौर्णिमेला पार पडणार आहे, तर शेवटचं स्नान हे महाशिवरात्रीला म्हणजेच 26 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे। तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना डिजिटलच्या माध्यमातून माहिती देण्यात येते। भाविकांसाठी डिजिटल अनुभूती केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। पाहूया। प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे आणि या महाकुंभमध्ये मी सध्या आहे आणि इथे ज्या पद्धतीनं अविस्मरणीय अनुभव मिळावा यासाठी डिजिटल अनुभूती केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। माझ्यासमोर जे दिसतंय, तुम्हाला जर गंगा नदीमध्ये जर दिवा प्रवाहित करायचा असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचं वातावरण इथे पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीने इथे संपूर्ण वातावरण तयार करण्यात आलेलं आहे हे सगळं डिजिटली आहे। आणि डिजिटली जर बघितलं आपण तर इथे तुम्हाला नावेमध्ये गेल्यानंतर जर बघितलं तर नावेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की कशा पद्धतीनं नाव चालते। पण सोबतच तुम्हाला जो समोर हा एक बटन दिसते, बटन दाबली की तुम्हाला दिवा प्रवाहित होताना आपल्याला पाहायला मिळेल। समोर जो दिसतोय तो आपला तुमचा दिवा प्रवाहित झाला। पुन्हा एकदा आपण दिवा प्रवाहित करण्याचा प्रयत्न करू। पहा, बटन दाबली, कण एकत्र झाले आणि दिवा प्रवाहित झाला। अशा पद्धतीचा डिजिटल अनुभव देण्याचा प्रयत्न इथे या निमित्ताने करण्यात आलेला आहे। आणि हे सर्व दिवे प्रवाहित केल्यानंतर तुम्हाला गंगा नदीमध्ये जी परंपरा आहे की दिवे प्रवाहित करायचे, ती परंपरा इथे जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे। दीपोत्सव देखील ज्या निमित्ताने केला जातो, अयोध्या असो किंवा इतरही
नद्यांच्या पुढे त्याच पद्धतीचा दीपोत्सव इथे तुम्ही हे बटन दाबून त्या दीप प्रवाहित करू शकता। त्यानंतर दुसरा जो अनुभूती देण्याचा प्रयत्न आहे तो नावेमध्ये बसून जर तुम्हाला गंगेमध्ये फिरायचं असेल तर तो अनुभव देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला झाला आहे। मी जसं आता एक नावेमध्ये बसलेलो आहे आणि माझ्या बाजूला जर बघितलं आपण तर गंगा नदी मध्ये आपण आणि जो संगम आहे त्या संगमामध्ये प्रवाहित करताना आपल्याला बघेल मागे जे दृश्य जे येतंय ते प्रवाहाचं असते। इथे एक ज्या पद्धतीनं वल्लव देखील दिलं झालेलं आहे तर ते फिरताना तुम्हाला त्याचा अनुभव येईल की साधारणतः ज्या पद्धतीनं आपण नावेचं वल्लव फिरवतो त्या पद्धतीनं इथे आपल्याला फिरवताना पाहायला मिळेल आणि या असे अनुभव या निमित्ताने या सगळ्या प्रयागराज मेळ्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच विविध प्रकारचे फोटोग्राफ देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खास करून ज्यावेळेस पुरातन काही ज्या पद्धतीनं कुंभ व्हायचे ते कुंभ कसे व्हायचे हे कुंभ दाखवण्याचा प्रयत्न इथे फोटोच्या माध्यमातून नागा परंपरा आहे जी आहे साधूंची ते देखील पहिलं जे शाही स्नान असतं ते नागाप्रभून नागा संतांना मिळत असतं ते इथे कसं होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला झालेला आहे। सोबतच या प्रवाहाच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं का देशामध्ये 4 ठिकाणी कुंभ होते आणि त्यावेळेस आकाशाची आणि ताऱ्यांची काय स्थिती असते ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केला है। नारायण जी, मेरा नाम प्रशांत लीला रामदास है और मैं न्यूज 18 लोकमत में ये जो न्यूज चैनल है महाराष्ट्र का उसमें काम करता हूँ। नारायण नारायण प्रशांत जी, आपसे मिलकर अत्यंत आनंद हुआ। न्यूज 18 लोकमत में आपका काम बहुत महत्वपूर्ण और रोचक होगा। महाराष्ट्र की खबरों को जनता तक पहुंचाना एक बड़ी जिम्मेदारी है। आपकी इस सेवा के लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ। आपसे और जानने की उत्सुकता है, कृपया अपनी कुछ और कहानियां साझा करें। हे डिजिटली नारायण आहे जे आपल्याशी बोललेले आहेत आणि त्यानंतर हे संपूर्ण माहोल असा जो आहे तो अध्यात्माचा करण्यात आला आहे आणि जे प्रमुख 3 आखाडे आहे वैरागी आखाडा असो त्यानंतर निर्वयी आखाडा असो त्यानंतर पंचवी आखाडा असो असे 3ही आखाड्यांचे प्रमुख काय ते आखाडे आहेत त्याची देखील माहिती या अनुभूती केंद्रामध्ये देण्यात आलेली आहे। प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तर भारतासह अवघ्या जगाच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये जगभरातून भाविक दाखल होत आहेत। इटलीतून सुद्धा काही भाविक जे आहेत ते प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। मूळचे नागपूरचे असलेले माहीबाबा आपल्यासोबत 22 तरुणींना घेऊन आलेले आहेत। माईबाबांचे हे अनुयायी गायत्री मंत्र, शिवतांडव स्तोत्र, रामकथा तर म्हणतातच, पण त्यांना अस्सल मराठमोळी ठसकेबाज लावणी सुद्धा गाता येते। बघूया। प्रयागराजच्या घाटावर घुमले लावणीचे स्वर। महाकुंभ मेळ्यात गाजली ठसकेबाज लावणी। राया सोरात तारी घाललेलं नाही बारी तुला देतो सगळं तारी साधना मला जाऊ द्या ना गाडी आता वाजले की प्रयागराजच्या घाटावर लावणीचे स्वर कानी पडले तर आश्चर्य वाटू देऊ नका, मला जाऊ द्या ना गाडी। कारण 7 समुद्रापलीकडच्या युरोपातल्या एका देशातनं आलेल्या तरुणीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। प्रयागराजमध्ये महाकुंभाचा सोहळा अनुभवण्यासाठी त्या खास इटलीतनं इथे आल्यात। अध्यात्म आणि योगाच्या माध्यमातून जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी त्यांनी माही बाबांकडे दीक्षा घेतली आहे। कोणी नोकरी आहे, कोणी वकील आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, सगळ्यांना आहे, पण त्यांना कुठेतरी एक पीस पाहिजे आयुष्यात। आणि हा पीस कुठे भेटेल तर माझं तिथे एक आश्रम आहे माही कृष्ण लीला म्हणून आणि मला तिथे सगळे माही बाबा, माही गुरुजी या नावाने ओळखतात। तर त्यांना माझ्या इकडे आल्यावर जी अनुभूती भेटते त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलेलं आहे। गेल्या 28 वर्षांपासून इटलीतच स्थायिक झालेले माही बाबा मूळचे आपल्या महाराष्ट्राचे आणि तेही नागपूरचे। योग आणि अध्यात्माच्या धड्यांसोबत त्यांनी या तरुणाईला भारतीय संस्कृती, त्यातही मराठी संस्कृती आणि त्यातले श्लोक शिकवले आणि त्याचा अर्थही समजावून सांगितलाय। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपा ज्योती नमोस्तुते। श्लोकांनंतर हळूहळू
त्यांनी बाप्पाची आरती सुद्धा शिकवली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर होती सिंदुराची, कांती जलके माल मुक्ता फाराची. मराठी संस्कृती, मराठी कला जीवन याची माहिती घ्यायची तर लावणी कशी मागे राहील. जीवनाचा आनंद घ्यायला शिकवणाऱ्या माहीबाबांनी आपल्या शिष्यांना लावणीची सुद्धा ओळख करून दिली. ए 6ची बी गाडी गेली, नावाची बी गेली, आता 12ची गाडी निघाली. हिला जाऊ द्या ना गाडी, आता वाजले की 12, मला जाऊ द्या ना गाडी. आध्यात्मिक आनंद हा शांतीचा मार्ग आहे आणि आनंदाचा पाया आहे. आणि हाच आनंद प्राप्त करण्यासाठी आज कोट्यवधी लोक प्रयागराजमध्ये दाखल झाले. कुणाला हा आनंद पाण्यात डुबकी मारून मिळतो, कुणाला नागा साधूंच्या दर्शनानं मिळतोय, कुणाला श्लोक आणि मंत्रांच्या पठणातनं मिळतोय. तर इटलीच्या तरुणींना हा आनंद माही बाबांनी मिळवून दिलाय, तोही आपल्या मराठीतल्या श्लोकांनी, स्तोत्रांनी आणि लावणीच्या गाण्यांनी. प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर इकडे महाकुंभ मेळ्याच्या पहिल्याच दिवशी एका साध्वीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. महाकुंभमधला तिचा व्हिडिओ आणि तिची मुलाखत ही चांगलीच व्हायरल झाली. मात्र लगेच ही साध्वी नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचा दावा करत तिला ट्रोल सुद्धा केलं जाऊ लागलेलं आहे. कोण आहे ही साध्वी आणि तिला का ट्रोल केलं जात आहे पाहूया. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली आहे आणि संगम किनारा हा आखाडे आणि साधूंनी फुललाय. अशातच निरंजनी आखाड्याच्या यात्रेदरम्यान एका साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. लोकांनी महाकुंभमधील सर्वात सुंदर साध्वी अशी पदवी त्या साध्वींना दिली आहे. साहजिकच महाकुंभमध्ये अचानक प्रकट झालेली ही सर्वात सुंदर साध्वी कोण आहे, ती कुठून आली आहे याचा शोध सध्या सुरू झालाय. या साध्वीचं नाव हर्षा रिचरिया असं आहे. हर्षाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. हर्षा आपण निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी महाराजांची शिष्य असल्याचं सांगते. आपण उत्तराखंडमधून आल्याचा दावा तिनं केलाय. हर्षाच्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये हीच माहिती दिसतीये. देखिए, मैंने ये उम्मीद नहीं की थी कि महाकुंभ में आते ही मैं चर्चा का विषय बन जाऊंगी. आप क्या साध्वी है नहीं है इसको लेकर बड़ा संशय? मैं साध्वी नहीं हूँ, ये मैं बार बार क्लियर कर रही हूँ, क्योंकि साध्वी होना खुद में एक बहुत बड़ी बात है. हर्षा यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धार्मिक आणि आध्यात्मिक पोस्ट दिसतात. मात्र त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर त्यांच्या प्रोफेशनचे अनेक व्हिडिओज आणि फोटोशूट पाहायला मिळतात. हर्षानं निरंजनी आखाड्याच्या साधू संतांबरोबर रथावर स्वार होऊन महाकुंभ मेळाव्यात एंट्री घेतली आहे. यावेळी अर्थातच तिच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या. इतकं सुंदर असूनही तुम्ही साध्वी का झालात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलाय. तर यावर मी आपल्या मर्जीनं हा वेश धारण केलेला असून 2 वर्षांपूर्वी मी शांती समाधानाच्या शोधात होते आणि त्यानंतर मी अध्यात्म आणि सनातन धर्माकडे वळले असं उत्तर तिनं दिलंय. दरम्यान हर्षाचा महाकुंभमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. लोकांनी हर्षाचे जुने फोटो आणि व्हिडिओज पोस्ट करत ती साध्वी नसून कंटेंट क्रिएटर असल्याची टीका केली. काहींनी नुकतंच तिला इव्हेंट होस्ट करताना देखील पाहिल्याचाही दावा केलाय. या वादात बॉलिवूडच्या कियारानेही उडी घेतलीय. हर्षाच्या फेसबुकवरील पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कियाराने हर्षा गेल्याच आठवड्यात बँकॉकमध्ये एक इव्हेंट होस्ट करत होती असा दावा केलाय. जब इंसान कुछ करने जाता है तो सवाल उस पे उठते ही हैं. इतिहास उठा के देखिए, सवाल हर किसी पे उठते हैं. मुझ पे भी उठ रहे हैं, कोई बात नहीं. मैं अपने धर्म संस्कृति से ज्यादा जुड़ना चाह रही हूँ. उसके बाद लोग मुझे खींच के पीछे ले जाना चाह रहे हैं, तो मुझे नहीं लगता वो कर पाएंगे. या वादानंतर ही हर्षाचा हा साध्वीचा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. महाकुंभमध्ये जगभरातून साधू, संत, महंत आणि भाविक येत असतात. 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभमध्येही अनेक जण आपल्या खास अशा वेशात शैलीत येतात. मात्र यंदा महाकुंभच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झालेली हर्षा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. या व्हायरल व्हिडिओनंतर तिचे फॉलोअर्सही मोठ्या संख्येनं वाढलेत. त्यामुळे येत्या काळात हर्षाची चर्चा सुरू राहीलच असं दिसतंय.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाकुंभ सुरू झाल्यानंतर दिवसभर भाविक हे स्नान करतात, सोबतच दिवसभर फिरतात. त्यानंतर संध्याकाळी भजनामध्ये गुंग होताना भाविक पाहायला मिळतात. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. पाहूया. महाकुंभामध्ये दिवसभर स्नान दर्शन होत असतं आणि संध्याकाळ जी असते ती अशी आपल्याला संगीतामय देवाच्या भक्तिमय असताना पाहायला मिळते. भजन कीर्तनासह सर्व जे इथे भक्त आलेले आहे, भाविक आलेले आहे, ते छोट्या छोट्या तंबूंमध्ये एकवटतात आणि भजन म्हणतात आणि संध्याकाळ कशी देवाच्या साथीने जावी याचा ते प्रयत्न करत असतात. याचे हे सगळे महाराष्ट्रातून आलेले भक्तजन आहेत, विविध जिल्ह्यातून आलेले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले, काही लोक विदर्भातून, मराठवाड्यातून, जालन्यातून, वेगवेगळ्या प्रदेशातून, विभागातून आलेले हे सर्व भाविक आहेत आणि इथे एकवटलेले आहेत आणि इथे भजन गात आहेत आणि भजन गाऊन देवाचं स्मरण करतात. सायंकाळी देवाचं स्मरण. आता उद्या 14 जानेवारी आहे आणि उद्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या निमित्ताने शाही स्नान होणार आहे. त्याच्या पूर्वी आज हे सगळे ज्या पद्धतीनं भक्तिमय वातावरणात महाकुंभामध्ये आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये एका पद्धतीने देवाचं स्मरण करून सायंकाळ देखील देवाची असावी असा त्यांचा प्रयत्न असतात. महाकुंभावर व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. गेल्या 6 वर्षांपासून उभं राहून तपश्चर्या करणाऱ्या बाबा खडेश्वर यांनी वसुंधरेचा सन्मान करत हठयोगाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचं उत्थान व्हावं या भावनेसाठी ते तपश्चर्या करतात. यापूर्वी त्यांनी 8 वर्ष उभं राहून तपश्चर्या केलेली होती, पण काही कारणास्तव त्यांना ती सोडावी लागली. त्यानंतर आता ते सलग 12 वर्ष उभं राहून तपश्चर्या करतात. मी सध्या प्रयागराजमध्ये आहे आणि इथे महाकुंभ भरला है. मेरे साथ है खड़ेश्वरी बाबा जी. सर आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में. बाबा जी, आप कितने सालों से खड़े हैं? अभी हमें 5 साल हुआ है, छठा चल रहा है. और ऐसे ही खड़े रहते हैं? हाँ, ऐसे खड़े रहते हैं. सोते नहीं है? सोते ऐसे ही आराम करते हैं. सोना क्या है, चेतनता से. इसी. हाँ. और बाबा जी, ये इस तरह की तपस्या क्यों, किस लिए करते हैं? ये हठयोग होता है, ये अपने मन का है. हठयोग है, मन को समझा रहे हैं. कहते हैं मन बहुत चंचल है, उसको समझा रहे हैं. हम देख रहे हैं कितना चंचल है, और चंचल को रोकने के लिए आप ये हठयोग में कर रहे हैं. बाबा, ये जो आप दोनों पैरों पे खड़े रहते, जिस तरह से महाकुंभ में कहा जाता है कि विश्व का संवर्धन हो, विश्व का विकास हो, इसलिए भी कुछ लोग हठयोग करते हैं. हठयोग का मतलब ही वही होता है, बाकी मन को समझाना. तो एक होता है कि हाँ भाई ये भी है. बाकी हठयोग जन कल्याण के लिए होता है. साधु कोई भी करता है, हवन कर रहा है, अभी दूना चेतन हुआ है तो पहले हवन हुआ है. ये सब जन कल्याण के लिए होता है. कोई भी कर्म साधु करता है जन कल्याण के लिए करता है, परहित, दूसरों के हित के लिए साधु जीवन है. अभी 5 साल से आप दोनों पैरों पे खड़े, इसके पहले क्या करते थे? इससे पहले भी हम 8 साल खड़े रहे. ओके, 8 साल खड़े थे दोनों पैरों पे. खड़ेश्वरी बाबा जी, उससे पहले 1 महीना खड़े होके देखा, फिर 8 साल रहे. 12 साल का था, 8 साल रहे. कुछ कारणों से बैठना पड़ गया, बैठ गए. फिर 1-2 साल बैठे, नहीं मन ने माना है, फिर खड़े हो गए. अभी दोबारा 6 साल हो गए. आप खाना भी ऐसे ही खाते हैं? सब कुछ ऐसे ही करते हैं, खाना पीना बनाना सब कुछ कर, नित्य कर. सोते भी ऐसे ही है बाबा? ये तो सोते भी ऐसे ही हैं, खाना भी ऐसे ही खाते हैं. गाड़ी है उनके पास, उनकी स्पेशल बनाई हुई, खड़े रह के ही चलाते हैं. यानंतर महाकुंभ या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर महाकुंभ या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. महाकुंभ 2025चं थीम सॉन्ग लॉन्च करण्यात आलेलं आहे. गायक कैलास खेरनं हे गाणं गायलेलं आहे. या गाण्यातून महाकुंभ मेळाव्याचं दर्शन घडतंय. तसंच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे गाणं ट्विटवरती शेअर केलेलं आहे. ओम नमो गंगायै विश्वरूपिणी नारायणी नमो नमः. महाकुंभ है, 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 महाकुंभ है. कण कण शिव शिव शंभु शंभु है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है,
शंभु शंभु है महाकुंभ